सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. आपण एक सिरीज घेणार आहोत ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जवाहर नवोदय विद्यालय जे आहे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तो आजचा जो व्हिडिओ आहे आपला, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जवाहर नवोदय विद्यालय जे आहे ही कोण देऊ शकतं, परीक्षा कोण देऊ शकतंय आणि त्यातल्या त्यात परीक्षा दिल्यानंतर त्यांची वयोमर्यादा काय असायला हवी, राष्ट्रीयता काय असायला हवी आणि त्यांची शैक्षणिक पात्रता जी आहे ती काय असायला हवी. जे विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा देणार आहेत त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे ती आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तो सगळ्यात पहिलं तर 2 वेळेला आपल्याला ही परीक्षा देता येऊ शकते. 2ला नाही 3 वेळा देता येते. ठीक आहे. तो एक तर 5वीत ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांना ही परीक्षा देता येऊ शकते. दुसरं 9वीत ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांना ही परीक्षा देता येऊ शकते आणि तिसरं 11वीत ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय त्यांना ही परीक्षा देता येऊ शकते. ठीक आहे. तर आता सध्या आपण काय करूया, एक एक बघूयात. ठीक आहे. तो आता 6वीत जाणारा जो विद्यार्थी आहे की जो आता 6वीत ऍडमिशन घेणार आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी त्याला द्यावी लागते JNVST परीक्षा. ठीक आहे. आता ही जी परीक्षा आहे 6वीत जाणारा विद्यार्थी म्हणजे ही परीक्षा कोण देणार आहे, तर आता जो विद्यार्थी 5वीला आहे तो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. ठीक आहे. JNVST जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट. ठीक आहे. JNVST अशी ही जी परीक्षा आहे 6वीत प्रवेश घेणारा विद्यार्थी जो आता 5वीला आहे तो विद्यार्थी देऊ शकतो. ठीक आहे. हे झालं एक. दुसरं 9वीत किंवा 11वीतले जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा ऍडमिशन घेता येऊ शकतं आणि त्यांच्यासाठी जी परीक्षा असते तिचं नाव आहे लेस्ट, LEST लेस्ट. ठीक आहे. लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट. ठीक आहे. तो अशा पद्धतीने 3 वेळेला ही परीक्षा देता येऊ शकते. आपण 6वीतला जो विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल त्यातला काय काय डिटेल्स लागतात ना ते आपण आधी बघणार आहोत. ठीक आहे. 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला नंतर सांगेल. आधी आपण काय बघणार आहोत की जे विद्यार्थी आता 5वीला आहेत आणि जे पुढच्या वर्षी 6वीला जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांना काय काय लागू शकतं. ठीक आहे. तो सगळ्यात महत्वाचं काय की ज्या वर्षी ते विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यावेळेला त्यांचं वय 10 ते 12 वर्षांच्या दरम्यान असायला हवं. ठीक आहे. म्हणजे आता जर जो विद्यार्थी 6वीला आहे तो ही परीक्षा देणार नाहीये. ठीक आहे. जो विद्यार्थी 5वीला आहे तो परीक्षा देणार आहे. मग परीक्षा ज्या वर्षी दिली जातीये त्या वर्षी त्या विद्यार्थ्याचं वय 10 ते 12 वर्ष असायला हवं. ठीक आहे. दुसरं काय, हा जो परीक्षार्थी आहे, परीक्षा देणारा विद्यार्थी म्हणजे काय, परीक्षार्थी, हा जो परीक्षार्थी आहे तो भारताचा नागरिक असायला हवा. ठीक आहे. दुसरं महत्वाचं काय की तो विद्यार्थी त्याच जिल्ह्यामध्ये राहणारा हवा ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय जे आहे ते स्थित आहे. ठीक आहे. ज्या शहरामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय असेल त्या जिल्ह्यातला जो विद्यार्थी आहे तो ही परीक्षा देऊ शकतो. ठीक आहे. आता शिक्षण किती असायला हवं, मी तुम्हाला दरवेळेला तेच सांगते. त्याला कारण असं आहे की बरेच लोकांना प्रश्न पडतो की आमचा विद्यार्थी ऑलरेडी आता 6वीला गेलाय मग त्याला परीक्षा देता येईल का. नाही, जो विद्यार्थी आता 5वीला आहे त्याला फक्त ही परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे. मग आताची जी एक्झाम होती या वर्षीची म्हणजे कधीची, पुढच्या वर्षी 2026चे जे काही ऍडमिशन्स होते, 2026 साठी ऍडमिशन जे होते त्याची परीक्षा ऑलरेडी होऊन गेलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला पुढचं जे ऍडमिशन आहे ते कधी येणार आहे, तर ते येणार आहे आपलं 2027ला. त्याची परीक्षा कधी होईल, परीक्षा होईल 2026च्या साधारण डिसेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे. साधारणतः सांगते मी. ऍडमिशन म्हणजे आता एक साधारण जर बघितलं तर 2027 मध्ये तो विद्यार्थी कितवीला असेल, 7वीला असेल. बरोबर. 2026 मध्ये तो विद्यार्थी कितवीची परीक्षा देणार, तो विद्यार्थी 5वीची परीक्षा देणार. बरोबर. तो अशा पद्धतीने हे जे 2026 मध्ये तो विद्यार्थी 5वीमध्ये असणार. मग आत्ता तो विद्यार्थी कितवीला असणार आहे, आत्ता तो विद्यार्थी 4थीला असणार आहे. आपण हे पुढच्या वर्षीचा प्लॅन करतोय. ठीक आहे. आपण असा नाही प्लॅन करत आहे की आत्ता मी 5वीला आहे मग मी लगेच एक्झाम देऊ का, ऑलरेडी होऊन गेली एक्झाम. त्याच्यामुळे आता तुमच्याकडे काहीच नाहीये तुमच्या हातात. आता जे विद्यार्थी 4थीला आहे त्यांनी आत्तापासून तयारी सुरू केली की पुढच्या वर्षी ते 5वीला जातील. बरोबर. 2026 मध्ये त्यांचं 5वीला ऍडमिशन होईल आणि मग ते विद्यार्थी 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये एक्झाम देऊ शकणार आहेत आणि मग 2027 मध्ये ते जेव्हा 6वीत जातील तेव्हा त्यांचं ऍडमिशन होणार आहे. ठीक आहे. ज्या वेळेला परीक्षा देतायत त्यावेळेला तुम्ही 5वीत शिकत असायला पाहिजे. बरोबर. मग आत्ताची या वर्षीची 2025ची परीक्षा चालली गेलेली आहे. 2026 आता सुरू झालेला आहे. 2026ची जी परीक्षा आहे
त्याच्यासाठी तुम्ही आता 5वीला जे ऍडमिशन घेतील, म्हणजे कधी साधारण आपलं जून महिन्यामध्ये नवीन जे सुरू होत असतं ना जून महिन्यामध्ये, तर जून महिन्यामध्ये तुम्ही 5वीला ऍडमिशन घेतली गेली पाहिजे. ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. ठीक आहे, ओके, हा एक झाला. आता दुसरं, कुठल्या शाळेतला पाहिजे, तर शासकीय शाळेतला पाहिजे किंवा शासकीय मान्यता प्राप्त शाळेमधला तो विद्यार्थी असायला पाहिजे. ठीक आहे, मग त्यातल्या कुठल्या कुठल्या सरकारी शाळा चालतात, जसं आपलं जिल्हा परिषद झालं, मनपा झालं, अशा पद्धतीच्या शाळा चालतात. शासकीय मदतीने चालणाऱ्या शाळा चालतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील किंवा स्थानिक ज्या काही संस्था असतील त्या संस्थांमधल्या शाळा की ज्यांना गव्हर्नमेंटकडनं, शासनाकडनं मान्यता प्राप्त आहे, अशा शाळेंमधले विद्यार्थी कुठलेही चालतील. ठीक आहे, अजून एक अट काय आहे की परीक्षार्थीने पूर्वी कधीही JNVST ची परीक्षा देऊन कोणत्याही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला नसावा. याच्या पूर्वी त्या विद्यार्थ्याने कुठल्याही पद्धतीने ही जी परीक्षा आहे ती परीक्षा दिलेली नसावी किंवा प्रवेश घेतलेला नसावा. ठीक आहे, तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, आता पुढचं जे लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की डॉक्युमेंट काय काय लागणार. जवाहर नवोदय विद्यालय जर ज्या वेळेला तुम्ही द्यायला जाल त्यावेळेला तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, एक्झाम कधी असणार आहे, फॉर्म कधी भरावा लागणार आहे, तुम्हाला किती वेळा तुम्हाला एक्झाम देता येणार आहे, तुम्हाला फायदे काय होणार आहे, म्हणजे जर तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयाची एक्झाम दिली तर तुमचे काय फायदे होतील. ठीक आहे, निवड कशी होते, हे सगळंच्या सगळं जे आहे हे तुम्हाला आपण सांगणार आहोत. ठीक आहे, पुढच्या सिरीजमध्ये. आता या परीक्षेसाठी, जवाहर नवोदय विद्यालयासाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल, ठीक आहे, तयारी करायची म्हणजे काय करायचं, अभ्यासाला सुरुवात करायची. काय अभ्यास करायचा, कसा करायचा, कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात, कुठले मार्क, कसे मार्क दिले जातात, ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला क्लास जर लावायचा असेल तर क्लास लावण्यासाठी आम्ही तुमच्याकरता घेऊन आलेलो आहोत जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा 2026 साठीची ऑनलाईन बॅच. ठीक आहे, म्हणजे आता पुढच्या वर्षी इन द सेन्स 2026 मध्ये, ह्याच वर्षी पुढचा अकॅडमिक इयर आपण असं म्हणूयात, पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी आपण एक बॅच घेऊन आलेलो आहोत. ही बॅच लाईव्ह पण असणार आहे आणि रेकॉर्डेड पण असणार आहे. बॅचची जी फी आहे ती आहे 4,999 रुपये. तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये जर बॅच घ्यायची असेल तर बॅचची फी होईल तुमची 6,000 रुपये. तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंटमध्ये ती पे करावी लागेल. ठीक आहे, तो अशा पद्धतीने ही जी बॅच आहे ही बॅच आपण घेऊन येत आहोत. ठीक आहे, बॅच जी आहे ही 27 जानेवारी रोजी सुरू होणार आहे आणि साधारण 8 महिन्यांसाठी ही बॅच सुरू राहणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला फी सांगितली की आपली 4,999 रुपयाची फी आहे, परंतु याच्यामध्ये एक ट्रिक आहे. तुम्हाला जर समजा ही बॅच फ्रीमध्ये हवी असेल तर इग्नाइट अकॅडमीकडनं, इग्नाइट पाठशालाकडनं आम्ही एक तुमच्यासाठी खास एक्झाम घेऊन येत आहोत जिचं नाव आहे इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन. ठीक आहे, तर आता ही जी इग्नाइट टॅलेंट हंट एक्झामिनेशन आहे ही परीक्षा होणार आहे 19 जानेवारी 2026 रोजी. याचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन फ्री आहे. खाली तुम्ही जर डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं तर तुम्हाला एक लिंक दिसेल गुगल फॉर्मची, त्या फॉर्मवर तुम्ही क्लिक करा, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा, फॉर्म फिल करा आणि तुम्ही बॅचसाठी ही जी एक्झाम आहे एक्झामसाठी तुम्ही रजिस्टर व्हा. ठीक आहे, एक्झाम देण्याचे काय काय फायदे आहेत. सगळ्यात पहिलं, 100% तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. 100% स्कॉलरशिप याचा अर्थ काय, तर ही जी बॅचची फी आहे 4,999 रुपये ही तुम्हाला भरायची गरज पडणार नाही. तर सुरुवातीचे जे 25 विद्यार्थी आहे ना, त्या 25 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली, परीक्षा दिल्यानंतर सुरुवातीच्या 25 विद्यार्थ्यांना बॅच जी आहे पूर्णपणे मोफत मिळणार आहे. ठीक आहे, असे एकूण 600 विद्यार्थी आम्ही निवडणार आहोत की ज्यांना वेगळ्या वेगळ्या रेंजमध्ये आम्ही स्कॉलरशिप देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे पहिल्या 25 विद्यार्थ्यांना तर 100% फिक्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरचे जे 75 विद्यार्थी आहेत, म्हणजे काय की विद्यार्थी नंबर 26 पासून 100 पर्यंत हे जे 75 विद्यार्थी आहेत, या 75 विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत 75% ऑफ. ठीक आहे, 4,999 वर 75% ऑफ. आणि अशाच पद्धतीने 600, एकूण 600 विद्यार्थ्यांसाठी वेगळे वेगळे बक्षिसं जी आहेत ती
मिळणार आहेत. साधारण 13 लाखांपर्यंतची जी बक्षिसं आहेत ती या इथेच्या एक्झाममधनं आम्ही देणार आहोत. एक्झाम जी आहे ती पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. तुम्हाला तुमच्या घरात बसून तुमच्या मोबाईलवर टेस्ट द्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. जर तुम्हाला या एक्झामबद्दल अजून काही प्रश्न असतील तर इथे खाली नंबर दिलेला आहे. दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. किंवा तुम्ही खाली कमेंट सुद्धा करू शकताय. तुम्ही कमेंट जर केली तर कमेंटवर सुद्धा मी उत्तर देईल किंवा मी त्यावर एक व्हिडिओ अजून घेऊन येईल. ठीक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सगळ्यात आधी तुम्ही चौथीच्या विद्यार्थ्यांनी, चौथीमध्ये आता जे विद्यार्थी शिकतायत की जे जून महिन्यामध्ये 5वीत जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी ह्या इथेच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करा तर खाली लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. लिंकवर दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्या डिटेल्स द्यायच्या आहेत. त्याच्यासाठी कुठलंही शुल्क तुमच्याकडनं आकारलं जाणार नाही. ठीक आहे. थँक्यू.